तर नमस्कार मंडळी, आज आपला होता स्वातंत्र्य दिनाचा दिवस, परंतु आपल्याला काय शाळेत झेंडावंदनाला जाता आलं नाही. आपल्याला अचानक काम निघालं. आपण निघालेलो लोणावळ्याला. एक कस्टमर होते आपले, तिकडे जायचं होतं. त्यांना जरा सामान वगैरे द्यायचं होतं विलाला. पण आपल्याला रस्त्यात दिसला आपला तिरंगा. आपण तिथेच सॅल्यूट केला. शेवटी काय मनातून इच्छा असेल ना तर ती पूर्ण होते. त्यानंतर शहापूरला गेलो. आपल्याला पटेल मार्टला सामान घ्यायचं होतं. इकडे सागरदादा दिसला, तो आवाज देत होता. त्यानंतर पटेल मार्टमध्ये गेलो. ट्रॉली भरून पूर्ण सामान घेतला. तर या किशोर आणून टाकत होता. बोला अरे बाद झाला. रस्त्यात सगळे छकडे बिकडे चाललेले, कुठेतरी शर्यती होत्या. भरपूर गाड्या दिसल्या छकड्याच्या. त्यानंतर मुरबाडला पोचलो. मुरबाडलाही थोडाफार भाजीपाला होता, तो घेतला आणि त्यानंतर म्हसा वगैरे करत कर्जतला पोचलो. ही बघा कर्जतची शिवसृष्टी. खरं तर इथल्या आमदारांनी भारी डेव्हलप केलं आहे, विचार करण्याची गोष्ट आहे. त्यानंतर आज विकेंड आहे, त्यामुळं कर्जतची लोकं सगळी बाहेर चाललेली. इकडे तिकडे खूप ट्रॅफिक लागली. जवळजवळ 2 तास ट्रॅफिकमध्ये होतो. त्यानंतर CNGला गेलो. CNG भरली आणि त्यानंतर मेन आपला टप्पा सुरू झाला, तो म्हणजे खोपोलीनंतर घाट सेक्शन. घाटात एवढी ट्रॅफिक होती, तुफान. त्यानंतर गगनगिरी महाराजांची पालखी आली, तर पालखीचं जरा दर्शन घेतलं आणि बोललो की आता रस्ता मोकळा झाला असेल. पण वर गेलो तर वर पूर्ण ट्रॅफिक, म्हणजे सगळ्या गाड्या बाजूला गरम झालेल्या, त्या उभ्या केलेल्या गाड्या बंद वगैरे पडलेल्या. जवळजवळ 4 तास या ट्रॅफिकमध्ये अटकलो. फायनली वर पोचलो. वर मस्त फॉग वगैरे होता, व्ह्यू पण भारी येत होता. जरा तिकडेच मस्त थोडीफार गाडी स्लो केली आणि त्यानंतर जरा व्ह्यूचा आनंद घेत पोचलो. पण उशीर खूप झालेला, आपल्याला जरा लवकर पोचायचं. 3 वाजता पोचायचं, 7 वाजून गेलेले. त्यानंतर व्हिलाला पोचलो. तर तुम्ही व्हिला बघा कसा आहे. इकडे आपले सगळे कस्टमर आलेत. एकदम भारी विला होता. आज विकेंड होता तर खूप लोणावळ्याला गर्दी होती. सगळे विलाच पॅक होते. आपल्याला रिटर्न जायचं होतं. म्हटलं की आपण निघूया आता. पटापट सगळं सेटअप करून दिलं. काका थांबले तिथे. त्यानंतर मग रस्त्यात निघालो. तर ही बघा कशी गाडी उलटी होऊन पडलेली. अशा गाड्यांमुळे ट्रॅफिक होते. आणि आज कृष्ण जन्माष्टमीचा उपवास होता, पण खूप भूक लागलेली. यांना म्हटलं की चला उपवास सोडूया. इथे जेवायला थांबलो. मी, राहुल आणि संदेश तिघे होतो आम्ही. जेवलो वगैरे. त्यानंतर मस्त आरामात निघालो. कर्जतला आलो. इथे विठुरायाचं दर्शन घेतलं आणि संदेशलाही सोडलं. तर असं होता आजचा ब्लॉग. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की.